हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल म्हणजे काहीतरी स्पेशल डिश तर झालीच पाहिजे. तर आज होती आश्वितीसला सुट्टी. घरात बरेच फ्रूट आणलेले होते. मग काही यांना कस्टर्ड पावडर सांगितलं आणि मग आजची जी डिश आहे ती बनवायची ठरवली, कस्टर्ड फ्रूट. तर त्यासाठी सर्वात आधी मी डाळिंब घेतलं, डाळिंबाचे दाणे काढून घेतले. आश्विती सुद्धा माझी यात हेल्प करत होती, म्हणजे फक्त खाण्याची. आता त्यांच्याकडून काय दुसरी अपेक्षा करणार. त्यानंतर मस्त छान डाळिंबाचे दाणे मी काढून घेतले आणि एक डाळिंब घेतलं होतं. त्यानंतर 2 बनाना घेतले. बनानाचे सुद्धा मी साल वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर घेतलेला आहे ॲपल. तर ॲपलसुद्धा मी एकच घेतलेलं आहे, कारण की मी हे फर्स्ट टाईम बनवत आहे आणि हे कोणाला आवडतं किंवा नाही आवडत याची काहीच आयडिया नाही. म्हणून म्हटलं थोडंसंच बनवून बघावं. त्यासाठी मी एकच ॲपल घेतलेला आहे आणि ते ॲपलसुद्धा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याचे पीस कट केलेले आहे आणि एकदम बारीक-बारीक असं चिरलेलं आहे. तसेच आता दूध ठेवायचं आहे तापायला. तर आता दूध काढून घेतलं आणि ते गॅसवरती आटवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता दूध एक साईडला आटवत आहे, तसेच फ्रूट जे आहे ते मी आता बारीक चिरलेलं आहे आणि आता जी कस्टर्ड पावडर आहे ती सुद्धा मला याच्यात टाकायची आहे. तर जे कस्टर्ड पावडरचं पॅक आहे ते मी ओपन केलेलं आहे आणि कोमट दुधामध्ये हे पावडर मिक्स करायचं असतं. त्यासाठी मी आता हे 3 स्पून घेतलेले आहे. म्हणजे 3 स्पून पावडर मी आता एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि छान ही पावडर आणि दूध मिक्स करून घेत आहे. तसेच मी घरामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर अशी पूड तयार केली होती. तर ती सुद्धा पावडर मी आता दुधामध्ये टाकत आहे आणि दूध आटवायला अजून ठेवून देत आहे. तसेच माझ्या आता फ्रूटमध्ये जे बनाना होता तो चिरायचा बाकी होता. म्हटलं आता बनाना सुद्धा मी असे राऊंड शेपमध्ये त्याचे पीस कट केले आहे आणि नंतर त्याला सुद्धा असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता ह्या ठिकाणी माझे फ्रुट्समध्ये ॲपल, बनाना आणि ते डाळिंबाचे दाणे तयार झालेले आहे आणि ते पपाया कट करायचा बाकी होता. पपाया सुद्धा कट केलेला आहे. तसंच दूध एक साईडला असे तापलेलं आहे, म्हणजे दुधाला उकळी आलेली आहे. त्यानंतर मी जे कस्टर्ड पावडरचं जे पेस्ट तयार केलं होतं ते सुद्धा मी दुधामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लगेच हे असं थिक झालेलं आहे. आणि त्याला नंतर 2 ते 3 मिनिटच म्हणजे 2 ते 3 सेकंदच फक्त त्याला असं बॉईल होऊ द्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते आता मी थंड करायला ठेवलेलं आहे. आता हे दूध वगैरे थंड होत आहे. एक साईड फ्रूट कट झालेले आहे. आता ते मी एका बाउलमध्ये छान असे काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे फ्रुट्स एकत्र किती सुंदर असे कलरफुल दिसत आहे. डाळिंबाचे दाणे, पपई, बनाना आणि ॲपल. आता त्यानंतर मी जे कस्टर्ड पावडर जे मिल्क आहे ते छान जे थंड करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वरतून डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे आणि हे अशा प्रकारे काही माझं कस्टर्ड फ्रूट आज तयार झालेलं आहे. त्यानंतर आता हे खूप यम्मी दिसत आहे म्हणून मस्त एक वाटीमध्ये मी याला सर्व केलेलं आहे आणि सर्वात पहिले मी याची टेस्ट करून पाहिलेली आहे की हे कसं झालं आहे. जर ते चांगलं झालं असेल तर बाकीच्यांना द्यावं, नाहीतर कॅन्सल करावं. पण ते खूप छान झालेलं आहे. त्यानंतर मी ते आता आश्वेदीसला दिलेलं आहे आणि आश्वेदीसला पण ते खूप आवडलेलं आहे. असं काही मुलांना आपण बनवलेलं आवडलं तर आपल्याला अजूनच छान वाटतं. आणि असा गेला आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.